स्वानंद सुखवासी श्रीपाद बाबा महाराज की जय। परम पूज्य स्वामी शिवानंद बाबा महाराज की जय। बोलो रे भाई सब संतों की जय। हरि श्री कृष्ण गोविंद हरि पवित्र असा श्रावण महिना आणि या श्रावण महिन्यामध्ये पवित्र अशा भगवंतांच्या जन्माचं लीलांचं वर्णन करणाऱ्या कथा श्रीमद भागवत महापुराणाच्या रूपानं आपण ऐकत आहोत। आज कथेचा आपला तिसरा दिवस। या ठिकाणी या कथा श्रवणाकरता उपस्थित सर्व पवित्र जीवात्मे भगवंताचं स्मरण, साधू संतांचं गुणगान, श्रीगुरूंचं स्मरण करून आज आपण तिसऱ्या दिवसाच्या कथेला प्रारंभ करत आहोत। पवित्र असं तीर्थक्षेत्र श्री पिंपळेश्वर महादेव आणि या पवित्र वातावरणामध्ये जसं काही शुक मुनींच्या मुखातून त्या गंगेच्या तटावर सर्व देवतांनी, सर्व ऋषीवर्यांनी, साधू संतांनी कथा ऐकायला तसंच जवळजवळ वातावरण इथलं या ठिकाणी। आणि या कथेसाठी ज्यांनी रंगत आणली ते मृदुंगाचार्य परमेश्वर भाऊ आणि यांचे वैष्णव होईल। कधी कधी त्यांचा धाकटा भाऊ येतो नाही का, दर्शन। आणि आपली सगळीच मंडळी या ठिकाणी जो प्रकाश गायक आपण भोळेंचा देहकारी करतो। कथा काल खऱ्या अर्थाने आपण प्रारंभ केलेला होता, पहिल्या स्कंदामध्ये प्रवेश केलेला होता। देवर्षी नारदांचा भक्तीचा संवाद आपण ऐकलाय, सूतमुनीचा शौनकादिकांचा संवाद आपण ऐकलाय। सूतमुनी नैमिषारण्यामध्ये या शौनकादिकांना कथा सांगत असताना बऱ्याच प्रकारचा उहापोह आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतो।
ज्या ज्या वेळेला पृथ्वीवर अनाचार, अत्याचार, भ्रष्टाचार, व्याभिचार माजला जातो, त्या त्या वेळेला भगवंत आपला अवतार धारण करून इथे या सगळ्या त्रासातून चांगल्या लोकांना, दीनदुबळ्यांना वाचवण्याकरता भगवंताचं अधिष्ठान या ठिकाणी उत्पन्न होतं. सुतजी म्हणतात, या सृष्टीच्या रचनेचा विचार करत असताना एक छोटीशी कल्पना त्या शब्दका ठिकाणा देत आहे. सृष्टीच्या प्रारंभी भगवंतांना लोकनिर्मितीची ज्या वेळेला इच्छा झाली, त्यावेळेला त्यांनी महतत्व इत्यादीपासून 10 इंद्रिय, 11 मन, पंचमहाभूते अशा 16 प्राणी युक्त अशा सृष्टीची रचना करण्याची ठरवली. आणि मग अशा अथांग जल सरोवरामध्ये भगवंतांनी निद्रा घेण्याचं ठरवलं. निद्रा घेत असतानाच त्यांच्या नाभी सरोवरातून एक कमळ उत्पन्न होतं आणि त्या कमळातून ब्रह्मदेव उत्पन्न होतात. भगवंताच्या ज्या विराट रूपाच्या अंगप्रत्यंगांना सर्व लोकांची जी कल्पना केलेली आहे, ते विराट रूप भगवंताचे विशुद्ध असे सत्वमय श्रेष्ठ रूप आहे. ते कुठल्याही परीनं बाधित होत नाही. त्यांनी जरी हे निर्माण केलेलं असलं तर ते त्याच्यापासून अलिप्त असतात. जसं ते कमळाचं पान आपण पाहतोय, पाण्यावर तरंगत असतं सतत पाण्यामध्ये, परंतु पाण्याचा थेंब जरी वरून जरी टाकला तरी पण लगेच बाहेर टाकलं जाते. नाहीतर कुठलंही असतं नाही का, ते सतत पाण्यात असूनही पाण्याशी तसा तो संबंध जोडून घेत नाही. भगवंताच्या विराट रूपामध्ये आपण पाहिलं श्रीमद भगवद्गीतेमध्ये त्याला हजारो लाखो मस्तक आहेत, हजारो लाखो पाय आहेत, हात आहेत, तेवढेच डोळे आहेत, तेवढेच कान, नाक, कान आणि नाक सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. या विराट रूपाचंच दर्शन म्हणजे ती सृष्टी रचना. प्रभूंनी अवतार धारण करत असताना या ठिकाणी सूतमुनी शौनकादी त्यांना सांगत आहेत. पहिल्या कौमार सर्गामध्ये त्यांनी सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार, काल आपण त्या कथेचा विस्तार थोडासा पाहून आलो की 4 बालकं दिसायला 5च वर्षाची, परंतु त्यांचं आयुष्य हजारो वर्षांचं आहे. ह्या 4 रूपामध्ये भगवंताने अवतार धारण केले होता. त्यानंतर भगवंतानी दुसऱ्या अवतारामध्ये संपूर्ण यज्ञांचे स्वामी असलेले ते भगवंत सृष्टीच्या कल्याणाकरिताच रसात गेलेली पृथ्वी आणि तिला बाहेर काढण्याकरिता वराह रूप धारण केले. आता इथे कदाचित शंका येईल, आपण जे 10 करण्यानी बसतोय त्याचा याचा इथे कुठेच संबंध लागत नाही. भगवंताचे जे अवतार चरित्र सांगितले भागवतामध्ये ते आपण सविस्तर पाहत आहोत आणि ह्याच्याकरताच चिंतन भागवतात आपण यात सविस्तर केलेलं आहे. दुसरा अवतार त्यांचा वराह अवतार, रसात गेलेली पृथ्वी आणि तिला बाहेर काढण्याकरिता. ऋषी सर्गात त्यांचा 3रा अवतार होतो. या ऋषी सर्गामध्ये 3रा अवतार म्हणजे देवर्षी नारद, भगवंताचा 3रा अवतार. ते ज्ञानांची सभा आहे. वा या बस असं करून करा, त्याला खुर्ची द्या, खाली बसणाऱ्याला त्रास होते. आमचे हिरामण बाबा आहेत, प्रमुख श्रोते, आयुष्यभर त्यांनी भक्ती केली, पण कधी व्यासपीठ स्वीकारलं नाही, सतत श्रवण केलंय. ते उत्तम श्रोत्याच्या यादीमध्ये आपले कोळेगावचे हिरामण मामा तेही आले आणि आपल्या पंचक्रोशीतील एक कलावंत नाही का, जे आपल्या बाजूला गाव आहे उंबर्ली गाव, कावळ्याचं ना मखरांचं डेकोरेशनचं गाव आहे, कलाकारांचं गाव आहे ते, आणि गंगाराम या ठिकाणी उपस्थित आहे. असो, भगवंताचा 3रा अवतार नारदांच्या रूपाने झालेला आहे ते. त्यानंतर 4था अवतार भगवंताचा मूर्ती या मातेपासून त्यांनी नर नारायणाच्या रूपाने धारण केलेला आहे.
या अवतारात त्यांनी ऋषी होऊन मन आणि इंद्रियांचा संयम करून उग्र अशी तपश्चर्या केली आहे. पाचव्या अवतारामध्ये ते सिद्धांचे स्वामी म्हणून कपिल भगवान या नावाने अवतरणी झालेले आहेत. त्यानंतर काळाच्या ओघामध्ये लुप्त झालेले तत्वनिर्णय करण्याचे सांख्यशास्त्र त्यांनी आसुरी नामक ब्राह्मणाला सांगितले. पुढच्या अवतारामध्ये अनुसया मातेने वर मागितल्यावरून त्यांच्या पोटी अत्रिपुत्र आणि अनुसया मातेचा पुत्र भगवान दत्तात्रेयाच्या रूपाने अवतार धारण केले. भगवान दत्तात्रेय हे जगताचे गुरु नाही का, त्यांना दत्त गुरु किंवा गुरु दत्त ही उपाधी लागली गेले. गुरुवार नसला तरी आपल्याला या दत्तावताराचं थोडंसं भजन केलं पाहिजे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सहा अवतार भगवंताचा अनुसया माता आणि आत्री ऋषी यांच्या त्यांनी जन्म धारण केलेला आहे. प्रल्हाद आलरकर आदींना ब्रह्मज्ञानाचा उपदेश त्यांनी या अवतारामध्ये केलेला आहे. सातव्या वेळेला रुची प्रजापतीच्या आकृती नामक पत्नीपासून यज्ञ रूपाने अवतार धारण त्यांनी केले आणि आपले पुत्र याम इत्यादी देवांच्या सह स्वयंभू मन्वंतराचे संरक्षण केले. भगवंताने वृषभ देवाच्या रूपाने नाभी राजाची पत्नी मरुदेवपासून 8वा अवतार धारण केला. नाभी आणि मरुदेव याच्या घरी भगवंताने 8वा अवतार धारण केला आहे आणि त्या 8व्या अवताराचं नाव होतं ऋषभदेव. त्यानंतर भगवंतानी पुढच्या अवताराकडे आपला कार्यक्रम सुरू केलेला आहे. ऋषींनी प्रार्थना केल्यावरून 9व्या वेळी ते पृथ्वीराजाच्या रूपानं अवतीर्ण झालेले आहेत. हा पृथ्वीराजा त्याच्या बऱ्याचशा कथा आपल्याला महाभारतात आणि भागवतामध्ये ऐकायला मिळतात. या अवतारामध्ये त्यांनी पृथ्वीपासून सर्व औषधी उत्पन्न केल्या होत्या. त्यामुळे हा अवतार सर्वांनाच अतिशय कल्याणकारी वाटला होता. या पृथ्वीला थोडंसं दंडित करण्याचा विचार केला होता. गेला आहे पुढे ते थोडक्यात विषय आला म्हणून पृथ्वी मातेनं आपल्या पोटातून अन्न उत्पन्न करायला नकार दिला होता आणि त्यावेळेला या पृथ्वीला राग आला होता. असं का तर पृथ्वी मातेनं सांगितलं की मी जे अन्न उत्पन्न करते ते छोट्यातल्या छोट्या जीवापासून मोठ्यातल्या मोठ्या जीवापर्यंत, पण आता या सृष्टीवर अशी काही माणसं माजली आहेत का हे सगळं धान्य ते आपल्या पोटाला साठवतात आणि ज्यांना हवे त्यांना मिळत नाही, काळा बाजार करतात, पिळतात, नडतात आणि म्हणून मग मी का बरं धान्य उत्पन्न करावं असा तिचा एक प्रश्न होता. पृथ्वीराजा फार कल्याणकारी राजा होता. त्यानंतर चाक्षुष मन्वंतराच्या शेवटी जेव्हा त्रैलोक्य समुद्रामध्ये बुडू लागले होते तेव्हा भगवंतानी मत्स्य रूपाने 10वा अवतार आपला सादर केला होता. रामकृष्ण पृथ्वीरूपे नौकेमध्ये बसून वैवस्वत मनुचे रक्षण केले होते. देवता आणि दैत्य यांनी ज्यावेळेला समुद्र मंथन केलं त्यावेळेला भगवंत 11वा अवतार धारण करतात आणि त्या 11वा अवताराला
कच्छ रूप असं म्हणतात. मेरू पर्वत आणि ते घुसळण करत असताना खाली खाली जात होतं, रसाचा तळा जात होतं समुद्र मंथनाच्या वेळेला. आणि त्याला रोखायचं कसं तर भगवंत स्वतः कच्छ अर्थात कासव झाले आणि त्या कासवाच्या अवतारामध्ये त्यांनी या मेरू पर्वताला आधार दिला. पुढे जात असताना धन्वंतरीच्या रूपामध्ये त्यांनी अवतार धारण करून समुद्रातून जे प्रकट झालेले बरेचशा औषधी, धन्वंतरी हा अवतार भगवंताचा 12वा अवतार सांगितला जातोय. आणि 13व्या अवतारामध्ये त्यांनी मोहिनी रूप धारण करून त्या अमृताचं वाटप कशा प्रकारे देवतांकडे केलं होतं हेही आपल्याला माहित आहे. 13वा अवतार भगवंताचा हा मोहिनी रूपामध्ये सांगितलं जातोय. दैत्यांना मोहित केलं आणि देवांना अमृत पाजलं, या कथा आपण सर्वश्रुत पाहिजे. 14वा अवतार भगवंतांनी नरसिंह रूपाच्या निमित्ताने प्रल्हादाचं रक्षण करण्याकरता 14वा अवतार आणि ते नरसिंह अवतार. दैत्यराज हिरण्यकशिपूची छाती ज्यांनी आपल्या नखाने त्याला मांडीवर घेऊन फाडली. उग्र असा अवतार, ज्या अवताराचं दर्शन देवाधिकांनाही घाबरवत होते. ते सौम्य करण्याकरता त्यांनी अनेक प्रयत्न केले होते. लक्ष्मी मैयांना पण सांगितलं होतं, तर तिने धाडस केलं नाही. शेवटी प्रल्हादानेच जाऊन त्यांच्या मांडीवर ज्यावेळेला बसले त्यावेळेला भगवंत सौम्य रूप, फार आकाराचा रूप नरसिंह अवतार. इथे भागवतकार वर्णन करतात, तर एखाद्या त्या बांबूचे विणकाम करणाऱ्याने ती जशी बांबू चिरावा चटई विणण्याकरता असं भगवंतांनी त्या नरसिंहाची हिरण्यकशिपूची छाती पाडली होती. त्यानंतर 15वा अवतार भगवंतांनी 3च पावलामध्ये पृथ्वी, स्वर्ग आणि त्या बळीला पाचाला घालणं, हे 15व्या अवतारामध्ये कृपाभूमी भगवंतांनी मागितली होती. 16व्या अवतारामध्ये त्यांनी परशुराम, ब्राह्मणाचा द्रोह करणारे असे जे क्रोधाने क्षत्रियांनी त्याच्या आईला मारलं होतं आणि आईचा बदला घेण्याकरता 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी ज्यांनी केली ते भगवान परशुराम. त्यानंतर 17व्या अवतारामध्ये पराशर ऋषीपासून आणि सत्यवती मातेच्या उदरातून त्यांनी व्यासांच्या रूपाने जन्म घेतला. पराशर आणि सत्यवती, वास्तविक ही मत्स्यगंधा, मग तिला योजनागंध हे आपण मागच्या वर्षी पाहिलंय आणि आता ते येणार आहे पुढे पुढे जशा कथा पुढे सरतील तसे. लोकांची जाळ आणि ग्रहणशक्ती कमी झाल्याचे पाहून त्यांनी वेदरूपी वृक्षाच्या अनेक शाखा विभाग तयार केल्या. देवतांचे कार्य करण्याच्या इच्छेने 18व्या वेळा राजाच्या रूपानं त्यांनी अवतार धारण केलं आणि त्या राजाचं नाव होतं प्रभू रामचंद्र. हा भगवंताचा 18वा अवतार भागवतामध्ये सांगितला जातो. प्रभू रामचंद्राचा इतिहास आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. एक वचनी, एक पत्नी, प्रभू रामांसारखा मुलगा नाही, प्रभू रामांसारखा वडील नाही, प्रभू रामांसारखा भाऊ नाही, प्रभू रामांसारखा पती नाही, प्रभू रामांसारखा मित्र नाही, प्रभू रामांसारखा शत्रू नाही. फार चांगलं वर्णन शतकोटीकर्त्यांनी आपल्या शतकोटी ग्रंथामध्ये केलेलं आहे. एकवचनी आणि एक पत्नी म्हणून ज्यांची ख्याती असे प्रभू रामचंद्र. त्यानंतर राम अवतारानंतर आता पुढचं आपल्याला सगळ्यांनाही माहिती आहे, यदुवंशामध्ये बलराम आणि श्रीकृष्ण दोन्ही रूप भगवंतांनी धारण केलेली आहेत. दुष्टांचा भार पृथ्वीला सहन होत नव्हता आणि कृष्णाचा तर सोडाच, आपल्याच कुळाचा भार नाही का, 56 कोटी यादवांचा भार भगवंतांनी स्वतः नष्ट केलेल्या भाराची. भगवंतांनी आपल्या स्वधामाला जाण्याच्या अगोदर 56 कोटी यादवांचा विनाश करून घेतला.
ज्ञानोबाने त्याचं वर्णन केलं तर मुली नीट आठवत नाही. तिथे त्यांचा शब्द असा आहे का हे जर राहिले तर ते देवाधिकांना इंद्राला सुद्धा ऐकणार नाही आणि ते यादवी माजवतील. यादवी पण आपण काही कालापासून पाहिलेले आहे यदुवंशामध्ये. त्याला चांद्रवंश असंही म्हटलं जातं. भगवंतांनी स्वतः त्यांचा विनाश केलाय. भगवान श्रीकृष्णांचा जन्म आपण या भागवतामध्ये आपण सादर करणार आहोत. त्यानंतर पुढचा अवतार त्यांचा कलियुग जवळ आलाय. कलियुगाला सुरुवात होते. तिथे देवतांचा द्वेष होणारच आहे. दैत्यांना मोहित करण्याकरता मगध देशामध्ये अर्थात आताच्या बिहारमध्ये अजयनाच्या पुत्राच्या रूपाने त्यांचा बुद्ध अवतार होईल. आणि त्यामुळे त्यानंतर त्याच्या पुढे ज्या वेळा खरं कलियुग समाप्त होण्याचा काळ येईल, राजे लोक लुटारूसारखे वागतील, तेव्हा जगताचं रक्षण करण्याकरता भगवान विष्णू यश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी कल्की रूपाने अवतार धारण करतील. अजून काही कल्कीचा अवतार झालेला नाही. आपण ते मंगलाष्टकामध्ये म्हणतो नाही का, कल्की पुढे धावा. तो शेवट वेळ नाही, कलियुगाचा अंत होण्याच्या वेळेमध्ये. अशा या भगवंताच्या अवताराच्या कथा देवर्षी नारद या सुतमुनींना सांगतात. भगवंताच्या नामचिंतनाशिवाय आपल्याला दुसरं साधनच नाही. संतांची सेवा केली पाहिजे. जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्यावेळेला आपण ती सेवा केली पाहिजे. आणि हे मी आत्ताच नाही सांगत नाही, तुम्हाला पूर्वीपासून करत आलेलो आहोत. देवर्षी नारदाने आपली गतजन्माची कथा सुतमुनींना सांगायला सुरुवात केली. पूर्वी कोण होतं. देवर्षी नारद सांगतात, हे मुनी, मागील कल्पामधील माझ्या पूर्वजन्मी मी एका वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणाच्या दासीचा मुलगा झाला होतो. दासीचा पुत्र. आता आपण दासीपुत्र कन्या विदुराच्या वर्षी त्यांच्या घरी वर्षी प्रणादाशी असं त्या अभंगामध्ये जात असतो. परंतु भगवान ब्रह्मर्षी नारदजी म्हणतात तर मी एका दासीचा पुत्र होतो मागील एका कल्पामध्ये. पण तो ब्राह्मण वेद संपन्न होता आणि त्याच्याकडे मी दासीचा पुत्र झालो. असंच दिवस काही एका पावसाळ्यामध्ये काही योगीजण त्या आश्रमाच्या ठिकाणी चातुर्मासासाठी आले होते. नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये सुद्धा 4 महिने परिक्रमा बंद असते. आणि जो आश्रम आपल्याला नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर असेल, तिथे एकांत असेल, साधना करायची असेल, तर त्या ठिकाणी चातुर्मास व्यतीत केला जातो. वारकरी संप्रदायामध्ये पंढरपुरामध्ये चातुर्मास भक्तिभावाने घालवला जातो. 4 महिने फक्त एकच काम, भगवंताचं नामचिंतन, काळ सारावा चिंतने, एकांतवासे, गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीला. तिथे असलेली ती भीमा किंवा चंद्रभागा त्यामध्ये स्नान करायचं, सकाळी लवकर उठून काकडा करायचा, पाठाला जायचं. आदरणीय रामभाऊ राऊतजींचा सकाळचा पाठा असतो 7:30ला जातो घाटाच्या पुढं. तो झाला की लगेच थोडंसं यायचं, फ्रेश व्हायचं, देगलूरकरांच्या मठावर जावं, तिथे तो 10-10:30चा पाठा ऐकावा, परत तिकडे आता धर्मशाळेत यावं, फ्रेश व्हावं, आणि मग दुपारी कुठे चिंतन चालू आहे याचा तपास घ्यायचा आणि मग तिथे हजेरी लावायची. संध्याकाळी आपल्या धर्मशाळेत परत येऊन 4च्या नंतर 5 वाजता जी काही वेळ असेल हरिपाठ करायचा, तिथे काय प्रवचन कीर्तन असेल ते. बस सात्विक आहार घ्यायचा, सात्विक विचाराने जगायचं, सात्विक आचरण करायचं. असा हा चातुर्मास. भगवान जेव्हा
देवशैली एकादशीपासून तर उत्पत्ती एकादशीपर्यंत विश्राम करत असतात. म्हणजेच सोप्या भाषेमध्ये आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या 4 महिन्यामध्ये भगवंत विश्राम घेत असतात. झोपीही गेलेले नाहीत आपल्याला. काही म्हणतात भगवंत झोपतात योगविधीमध्ये आहे. भगवंत झोपल्यावर आपण कशी जागे राहणार? माफ करा, अशी काही गरज झाली नाही आणि तेवढं काही मोठा नाही. भगवंत सतत जागे असतात. फक्त आपली भावना करून घ्यायची असते का एवढा सगळा कारभार सांभाळताना ते किती विचारे थकत असतील. आणि मग त्यांनाही झोपण्याची विश्रांतीची गरज आहे ना. म्हणून ते झोपत असतील मग काकडा कसा करणार सांगा? म्हणून मी मग 4 महिने काकडे बंद असलं पाहिजे ना. माफ करा, फार कोणात नाही जायचं आपल्याला. भगवंत फक्त विश्राम करताना दिसतात. तसा त्याचा विश्रामही नसतो. एवढे मोठे जगताची जबाबदारी. पिताहमस्य जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्र ओंकारम वृत्त साप यजुरेवच. आणि मी जगताचा बाप आहे. या जगताला धारण मी केलंय. या जगताची आई मी आहे. आणि मला तसं कसं चाललंय? हे सगळे वेद सुद्धा मीच आहे. वेद थांबले तर कसं चालेल? म्हणून थोडासा आपण तो विस्तार मानला. मग या काळामध्ये काय करायचं तर भगवंताचं गुणगान गायचं. कशा? अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणं जानकी वल्लभम. 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 अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणं कृष्ण दामोदरम राम नारायणं जानकी वल्लभम. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणं जानकी वल्लभम. राम नारायणं जानकी वल्लभम. रामचंद्र भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की. पिंपळेश्वर महादेव की जय. चातुर्मासाला काही ऋषी आमच्या त्या आश्रमामध्ये आले. मी लहान जरी होतो तरी माझ्यावर संस्कार चांगले होते. संस्कारासाठी वय आणून येत नाही मला. लहान वयातही संस्कार चांगले होते. पूर्ण कधी कधी मोठं झाल्यावर पण संस्कार कधीही करता येतात. त्याकरता योग्य व्यक्तीची, योग्य संतांची, योग्य गुरूची आवश्यकता असते. माझंच उदाहरण पाहिजे, बाकीचं एवढा ना. वयाच्या 45 वर्षापर्यंत कसं तरी होतं आणि 45 नंतर नवसंजीवनी. थोडा मोठ्यांचे संस्कार, त्यांचा कृपा, आशीर्वाद. बरं, मग मी त्यांची सेवा करायचो. त्यांच्या आदेशानुसार त्यांनी सांगितलं पाणी आण, पाणी आणून द्यायचं. कोणी थंड पाणी मागायचं, कोणी गरम मागायचं, कोणी बादलीभर मागायचं, कोणी लोटाभर मागायचं. बरं, त्यांना लागणारी साधन सामग्री पूजेसाठी, त्यांना लागणारं अल्पोपहार, कंदमुळं वगैरे किंवा फुलं, पानं, हे सगळं मी आणून देत होतो. मी सगळं करत असताना मी त्याचं निरीक्षण करत होतो. देवर्षी नारद आपला पूर्वजन्म सांगतात सुतमुनीला. त्यांच्याकडे एवढे सामर्थ्य कशामुळे आलं? त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज, त्यांची तल्लख बुद्धी, ते सगळं बारकाईने निरीक्षण करत होतो. आणि माझ्या लक्षात ते एकच वेगळे होत होते.
फार कमी खात होते, सात्विक आहार घेत होते, आणि म्हणून मी त्यांनी न सांगता मीही एक वेळच जेवायला लागलो, सात्विक आहार घ्यायला लागलोय. आजही पहा ना, पोटभर खाल्लं ना आपल्या पोटाला आपण बोलतो ना 5 तास लागेपर्यंत, छातीवर येईपर्यंत, मग आम ढेकली आणि मग इकडे तिकडे बस अस्वस्थ होतं माणूस, पचायला जड पडतो, ते शरीर प्रकृती बिघडते. मग त्याला आणखी 2 मार्ग तो निघण्याकरता बाहेर, आपली इच्छा नसताना कमी खावं, सकस आहार, आणि तो कमी खावा. पोट भरण्याकरता म्हणजे जगण्याकरता न खाता जेवढं गरजेचं आहे ना तेवढंच खावं माणसाने, जेवढं लागतं तेवढंच. म्हणजे खाण्याकरता जगू नये, जगण्याकरता खावं, असं एक वाक्य आहे. आणि लक्षात बाई बरोबर आहे, खाण्याकरता जगायचं नाही तर जगण्याकरता खायचंय, लक्षात येईल. आम्ही 3 महिने थोडंसं तसंच करतोय. तर 40 किलोमीटर चालायचं असतं ना, आणि पोटभर खाल्लं तर सुस्ती येईल, तर त्यामुळं अर्थपतीच खायचं. फार एक ऊर्जा असते, ताकद असते. एकादशीला म्हणे काही नर्मदा परिक्रमेमध्ये नियम आहेत, एकादशीला चालायचं नाही म्हणून. का तर अशक्त असतो माणूस, काही खाल्लं नाही म्हणून. आमचं थोडं उलट असतं, काही खाल्लं नाही म्हणून रोज 40 किलोमीटर चालणारे 45 किलोमीटर चालतो. जय श्रीराम बोलला. बरं, मी हे सगळं आचरण, आणि अशा चांगल्या आचरणामध्ये काय झालं, माझी पापं असतील मागच्या जन्माची, या जन्मातली, ती पापं हळूहळू कमी होते. चांगल्या आचरणामुळे पापं जातात बरं का. व्रते उपवास जे आपण करतो ना, त्याचं कारणच ते आहे. एकादशी करायची बरं का सगळ्यांनी. एकादशी काय फक्त माणसासाठी नाही. बऱ्याच जणांनी असं शिकवा, मला नाही आम्ही कुठे गोवा आहोत एकादशी करायला. व्रता माझी व्रत एकादशी पावन, दिंडी जागरण देवा प्रिय. भगवान विष्णूंना प्रिय असलेलं व्रत आहे ते, त्यांच्या अंगापासून निर्माण झालेली एकादशी तिथून आहे, म्हणून एकादशी केली पाहिजे. पण त्यांच्या मुखातून, त्या ऋषींच्या मुखातून सतत भगवंताच्या लीलांचं वर्णन मी ऐकत होतो. त्यामुळं माझं मन कृष्ण भक्तीमध्ये रमलं गेलं. नारदजी आपल्या पूर्वजन्माची हकीकत सांगतात. मुलगा कोणाचा होता? ब्राह्मणाच्या दाशीचा. पण संस्कार बघा, सतत त्यांच्या जवळ राहिल्यामुळे. हे महामुनी जशी जशी मला भगवंताच्या म्हणे ती ओढ वाटू लागली, तशी त्यांची बुद्धी स्थिर होत गेली. आणि स्थिर बुद्धीमुळे त्यांना जीवनातलं रहस्य कळलं. परब्रह्म स्वरूप आत्माच आपल्या ठिकाणी नांदतोय, तोच ईश्वरी अंश आहे. आणि या आत्मस्वरूपाला प्राप्त करण्याकरता आपण फक्त भगवंतांच्या यशाचं गुणगान, त्यांच्या लीलांचं गुणगान, त्यांच्या अवतारांचं गुणगान आपण गायलं पाहिजे. त्यामुळे काय होतं, रजोगुण तमोगुण नाहीसा होतोय आणि सत्वगुणाची वाढ होते. सत्वगुण एकदा का वाढले, भगवंताची प्राप्ती आटोक्यात येते. सहज आपण त्याला गवसणी घालू शकते. भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आलेला आहे, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्ता मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्य गुणवृत्तिस्ता अधो गच्छन्ति तामसाः. आपल्याला जर ईश्वराची, भगवंताची प्राप्ती करायची असेल, ऊर्ध्व गतीला जायचं असेल, तर सत्वगुणांचा अंगीकार केला पाहिजे. सत्वगुण, सात्विक आहार, सात्विक विचार आणि सात्विक कर्म, हा त्रिवेणी संगम आपल्याला साधता आला पाहिजे. रजगुणाला काय होतं, काय होतं, थोडंसं मागताच मला व्यक्त येतं, म्हणजे माझ्या कोकणामध्ये 2-3 कार्यक्रम केल्यामुळे होत असं. सकाळी उसळ घ्यायला पुण्यतिथीचं प्रवचन करून आलो, आणि संध्याकाळी अजून एक ठिकाणी जायचं, अजून बघूया औरंगाबादची वेळ पण असेल तर. असं रजगुणामुळं ईश्वरी सत्तेचं आपल्याला ते ज्ञान होतं. म्हणून होतं काय, आपल्या गरजेपुरतंच आपण तिथपर्यंत जातोय.
ईश्वरी सत्ता आहे आणि त्यांच्याच सत्तेने सगळं चालतंय ते रजगुणामध्ये आपल्याला जाणवतंय. परंतु आपल्याला गरज असेल, आपली कामं व्हायची असतील तरच आपण भगवंताचं स्मरण करतोय, अन्यथा नाही. आणि तो मग तर बोलूच नाही. जघन्य गुणवृत्तीचा अधो गच्छन्ति तामसः. माफीच नाही, तमगुणाला माफीच नाही. कुठलाच उपवास नाही, तापास नाही, व्रत नाही, तीर्थयात्रा नाही. गेले तरी पंढरपूरला गेले तरी जागेवर आणि तिकडे खाण्यात वाटतं का आपल्याला असं? पंढरपूरला जाणारे सगळे सात्विकच आहे. भारतात माझं तर फार ओरड चालू होती. नको त्या कलरच्या बाटल्या टॉयलेटमध्ये सापडत होत्या पंढरपूरच्या धर्मशाळेमध्ये. काय बोललेलंच बरं. जय श्रीराम बोलला पाहिजे. खेद वाटतो आता, कधी कधी खेद वाटतो. अजून काही गोष्टीमध्ये बदल होणं गरजेचं आहे. ब्रह्मगिरी ह्या पवित्र पर्वताला आपण ज्यावेळेला प्रदक्षिणा करायला जातो, निवृत्तीदादांच्या समाधी संजीवन सोहळ्याचा आपण ज्यावेळेला यात्रा काढतोय, त्यावेळेला त्या बाजारून जाताना किवही येते आणि रागी येतो. यात्रेच्या वेळेमध्ये माझी तर विनंतीच आहे, आता माझी ते ताकद नाही, पावर नाही म्हणून आता मी बऱ्याच जणांना बोलतोय या मोबाईलचा वापर अशा चांगल्या गोष्टींसाठी करावा. लाखो भाविक ज्या ठिकाणी आहेत तिथे दारूची दुकानं उघडी आणि मांसाहाराची दुकान उघडी, कमीत कमी 2 दिवस तर पावडणं नका ठेवू ना. आपण जिथे राहतो ना बाबा थांबायचे सत्सनिवासमध्ये, त्या भाजी मार्केटमध्ये एंट्री केल्यावर उभी हाताला लगेच कधी तुम्ही पाहू शकता बाबू. वारीच्या वेळेला मारायचं शोकांत ठिकाणी का आजही चालेल. गेल्या वर्षी होती, आता देव करून पुढच्या वर्षी नसावी. जय श्रीराम बोलला पाहिजे. बरं, देवर्षी नारद आपल्या पूर्वजन्माच्या कथा सांगत आहे. ते भगवंताच्या भक्तीकडे माझा ओढा लागला. मी तन मन त्यांनाच समर्पित केलं होतं. काही काळानं चातुर्मासामध्ये असलेले ते मुनी निघून गेले, परंतु त्यांच्या विचारांचा जो प्रभाव माझ्या मनावर होता ना, तो काही कमी होत नव्हता. मला भगवंताच्या परमपदालाच पोचायचं होतं आणि म्हणून माझे प्रयत्न सुरू होते. भगवान श्रीकृष्णांना, पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांना सर्व कर्म समर्पित करणे हेच संसारातील विविध तापांवर एकमेव औषध आहे. 3 प्रकारचे ताप सांगितले जातात: आध्यात्मिक, अधिदैविक, अधिभौतिक. या तिन्ही तापांवर जर विजय मिळवायचा असेल तर आपली सगळी कर्म भगवंताला समर्पित करता आली पाहिजे. यावरच अजून एक मृतगमने आहे, त्याने संधी तिकडे त्याच्याकडे हरिपाठाला वाजत जातात. तसे काही जास्त नाही, पण हरिपाठाला त्या भागामध्ये खिडकाळी पडलेगाव आपल्या माता भगिनीचं जे हरिपाठ आहे ना, ते नवीन जातात खिडकाळीवर आलेले आहे. रिटायरमेंटचं जीवन कसं जगावं ना हेही त्यांच्याकडे शिकावं आहे. आपलं आपली काय झालं संपलं, मुलं आपल्या आपल्या कामातच गेलं. कुठून कोणाचाही कोणाला हरिपाठ वाजवला नाही कोणी, लगेच कपडे घालायचे निघायचे. बाई काय त्यांच्याकडे मस्त निघतात चालावाला. मग तोच एकच उद्देश, तिन्ही तापांवर विजय मिळवण्याकरता भगवंताचं गुणगान गाणं, भगवंताची, पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाची भक्ती करणं हा एकमेव उपाय सांगितले. जसं एखाद्याला फार मोठा आजार झाला आहे आणि त्याला कोणतरी सांगावं अशा अशा ठिकाणी औषध मिळते, कुठलाही रोग असू द्या त्याच्यावर रामबाण औषध आहे, मग तो तिथे जायचं थांबेल का? किती लांब असू दे ना तरी जाईल. त्याप्रमाणे भगवत भक्ती, भगवान श्रीकृष्णाचं लीलांचं गुणगान गाणं हा एकमेव रामबाण उपाय आहे. आपल्याला सगळ्यांना संकटातून, दुःखातून बाहेर काढण्याकरता. हे कलियुगामध्ये चाललंय बरं का. कलियुगामध्ये हाच नियम आहे ना, कलयुगात हरिकीर्तनात फक्त भगवंताचं नामस्मरण करा.
त्या नामस्मरणामध्ये त्यांच्या गुणांचं, त्यांच्या जन्माचं, त्यांच्या लीलांचं वर्णन करा, गुणगान गा, जमत असेल तर, नाही तर शब्दांनी करा. अशा रीतीनं ब्रह्मर्षी जेव्हा या सगळ्या कथा सांगत होते, भगवंतांचं ज्याला तपश्चर्या करत असताना भगवंतांनी दर्शन दिले. ते दर्शन देऊन भगवंत अंतर्धान पावले. पण इकडं देवशी नारद ते खिन्न झाले. ते रूप त्याला एवढं आवडले की आता ते रूप पाहण्याची पुन्हा त्याला इच्छा होते. भगवंताने सांगितलं नाही, आता या जन्मात तर मी तुला भेट देणार नाही, त्याच्यासाठी पुढच्या जन्मात. याप्रमाणे सुतमुनी आणि देवर्षी नारदांचा संवाद, त्यांची साधनांची ही कथा ऐकून सत्यवती नंदन व्यासदेव त्याला प्रश्न करतात संकादिकांना. तर आता व्यास, संकादिक, शुकमुनी ते सगळे एकत्रच आहे गंगेच्या तटावर भागवतासाठी. व्यासजी म्हणतात, आपल्याला ज्ञानाचा उपदेश करणारे महात्मे देवर्षी नारदांना म्हणतात, मग ते ज्या वेळेला निघून गेले त्यावेळेला तुम्ही पुढे जे कालक्रमण केलं, त्या कालक्रमामध्ये तुम्हाला भगवंतांनी दर्शन दिलं, तर ते लगेच गुप्त झाले, फारका राहिले नाही. आणि तुम्हाला नंतर भेटेल असं सांगितलं, या जन्मात नाही, आता त्याच्यासाठी पुढचा जन्म घ्यावा लागेल. देवर्षी नारद सांगतात, हो, शेवटी पर्याय नाही, भगवंताच्या इच्छेनंच सगळे चाललं जाते. की त्या पुढच्या जन्माची वाट पाहत. पुढच्या जन्मामध्ये, पुढच्या वेळेला भगवंताचं नामचिंतन करण्याकरता जे मला हवं होते ते मिळालं. आणि सतत एका क्षणामध्ये तीनही लोकांमध्ये, नाही तिन्ही काय, आजच्या या 14 भुवनामध्ये एका क्षणामध्ये पोचण्याची ताकद त्यांच्या नावाने मिळाली. तो ब्रह्मवीणा माझ्या खांद्यावर राहिला आहे. अशा रीतीने आपली कथा सांगता सांगता पुढे पांडव आणि भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला कौरव पांडवांचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये कौरवांचा विनाश आणि पांडवांचा विजय भगवंतामध्ये झालेला. परंतु त्यामध्ये एक अशी हृदयद्रावक घटना घडली होती. आजही ती कथा ऐकलं तर कोणाच्याही डोळ्याला पाणी येते. झोपेमध्ये असताना द्रोणाचार्यांच्या ते एकुलते एक मुलाने, अर्थात अश्वत्थाम्याने द्रौपदी वैयक्तिक 5 बालकं मारली गेली. त्याला वाटलं होतं मला शास्त्री मिळेल, दुर्योधन खुश होईल, पण नाही, उलट झालं. ते शास्त्राला मान्य नाही. दुर्योधन तेवढ्या दुष्टबुद्धीचा होता तरी त्याला ते फसलं नाही. शास्त्र विरुद्ध करणी केली आणि तू माझ्या पाठीचा आहेस ना, मी तेवढा दोषी धरला नाही. विटंबना केली, का थांबू नकोस आमच्याकडे, तुझ्यामुळं आम्हालाही डाग लागला नाही. या कथा पुढे पुढे येता येते. शौनकादिकांनी विचारले सूत मुनींना, आता हे सगळे कथा एकामध्ये एक गुंतलेले आहेत. या सगळ्या कथा ज्यांच्या मुखात आपण ऐकतोय, हा प्रसंग आहे नैमिषारण्यमधला. शौनक ऋषी या सूत मुनींच्या मुखातून या सगळ्या कथा ऐकत आहेत. मग त्यांचा प्रश्न पुढे काय झाला, आपण जसे होकारी देतो नाही का, एखाद्या कथेच ऐकताना आजीबाईने गोष्ट सांगावी, होकारी द्या, मग पुढे काय झाला, एक होती काऊ, एक होता चिऊ, काऊचा शेणाचा चिऊचा जन्मेला केलं, असे काय त्यात आपण ऐकत होतो. मग त्याचा कसं काय होकारी देतो ना, वक्ता सावध असला पाहिजे आणि स्वतः भानावर असला पाहिजे. जय श्रीराम बोलला पाहिजे. शौनकादी मुनी विचारतात, सूतमार्गय, हे सगळं आम्ही ऐकतोय, मग या कथा
ज्या अगोदर व्यासांनी सांगून गेल्या होत्या ते तुम्ही आम्हाला सांगतात ना. मग व्यासांचा आणि नारदांचा तो संवाद झाला आणि नारदांचा अभिप्राय ऐकून व्यासांनी काय केलं पुढं, तर मग पुन्हा सांगायला सुरुवात होते. ब्रह्मनदी सरस्वती नदीच्या पश्चिम तटावर एक सुंदर असं एक छोटासा आश्रम होता. त्याचं नाव शाम्याप्राप. आणि त्या आश्रमामध्ये अनेक मोठे मोठे ऋषी यज्ञ करत होते. तिथेच व्यासांचा स्वतःचाही आश्रम आहे. त्याच्या चारी बाजूनी बोरीच्या झाडाचं सुंदर वन. बद्री या शब्दाचा अर्थ बोरी असा होतो. बद्रिकाश्रमामध्ये हे स्थान सांगितलं होते. बद्री या शब्दाचा एक अर्थ मांडी असाही होतो. चला आपल्याला तिथे आतमध्ये खोल घुसायचं नाही. बरं, मग चारी बाजूनी बोरीचं सुंदर असं वन होतं आणि व्यासांनी तिथे बसून आपल्या एका मनाला एकाग्र करण्याकरता आचमन केलंय, मन पवित्र केलंय आणि आदिपुरुष परमात्मा भगवंत यांचं स्मरण केलंय. तिन्ही गुणांच्या पलीकडे व्यास ही भगवंताचा अवतार आहे. आपण मागे ऐकून आलो या 22 अवतारामध्ये. पण तरी पण व्यास हे सगळं ऐकत असताना, पाहत असताना त्यांच्या ठिकाणी अस्वस्थता होती. अस्वस्थता याच्याकरता होती हे संसारी लोक जे आहेत हे भगवंताचं ध्यान का करत नाही. त्यांना कळून चुकलंय की भगवंताशिवाय बाकी काहीच नाही. मग तरी पण ते भगवत भक्तीकडे न वळता मायेमध्ये का अडकले जातात, मोहामध्ये का अडकले जातात, या विकाराने त्यांना का घेरलं जाते, असा प्रश्न त्यांना सतावतो. शौनकादी ऋषी परत त्या सुतमुनींना विचारतात. व्यास तर निवृत्तच आहे सगळ्यापासून. बरं, मग त्यांना तरी पण एवढी चिंता लागण्याची गरज काय. कारण संतांचं कामच हे असतं. आपला जसा उद्धार झालाय तसा इतरांचा व्हायला हवा. आपणा सारिके करती तात्काळ. फक्त संतांच्या ठिकाणी दिसून येईल. बाकीच्या क्षेत्रामध्ये आपल्यासारखं दुसरं कोणीच बनवत नाही. एखाद्या बिझनेसमॅनच्या जवळ राहा तर त्याच्या जोडीचा बिझनेसमॅन बनवून येईल का सरकारला नाही देणार. एखाद्या राजकारण्याच्या जवळ राहा तर त्याच्या लेवलचा राजकारणी म्हणजे नाही. आता मी तरी हे कशाला सांगू शकलो, बोलू तर या थोडा कोणी चालल्यात ना. जय श्रीराम बोलला पडेगा. त्यांची इच्छा असते यांच्यासारखं म्हणावं, पण ते कुठे तयार असतात त्यांना त्या लेवलला न्यायला. फक्त संतही एकमेव असे आहेत का त्याच्या लेवलला त्याच्यासारखं आमच्यापेक्षा मोठे व्हा. संत असेच असतात. बरं, मग पुढं काय होतं. पांडवांचं राज्य आलं. म्हणजे कथा तर कथेचं मुख्य प्रयोजन परीक्षिताला भागवत सांगितलं शुकदेवाने. मग परीक्षित नक्की कोण, त्याचा जन्म कसा झाला, त्याची वर्णन काय, आणि भगवंताच्या गेल्यानंतर त्याचा जन्म कसा झाला असं त्यांचाही प्रश्न आहे ना शौनकादी ऋषींचा. आणि ते सुतमुनींना विचारतात. परीक्षिताचा जन्म, कर्म आणि मोक्ष, त्याचप्रमाणे पांडवांच्या स्वर्गरोहणाची कथा आता सांगायला सुरुवात झालेली आहे. पुढे 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 या कथा वाटचाल करत यायचे. कारण या कथातूनच भगवंताच्या म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या कथांचा उगम होतो. भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचा उगम होण्याचं कारण तेच आहे. पांडवांची वर्णन आली मग तिथे योगायोगानं ते आलं. कौरव पांडवांच्या युद्धाच्या काळामध्ये दोन्ही बाजूची फार मोठी हानी झाली होती. मोठी मोठी योद्धे मारले गेले होते.
मोठे मोठे युद्धामध्ये तरी चालतच. भीमाच्या गदाप्रमाणे दुर्योधनाची मांडी तोडली गेली. त्यावेळेला त्याचा अत्यंत जवळचा सखा म्हणजेच अश्वत्थामा. अश्वत्थामाने तो पण केला होता, मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे. आणि मग त्यांनी जे कृत्य केलं ते आवडलं नाही, दुर्योधनाने आवडलं नव्हतं. निंदा झाली, त्याला बाहेर फेकलं. इथपर्यंत आपण आलो होतो. त्याला सांगितलं तू जा निघून. इकडे मात्र सकाळी जे चित्र सगळ्यांनी पाहिलं त्यावेळेला अर्जुन, भीम, भगवान श्रीकृष्ण अत्यंत क्रोधावेशाने द्रौपदी मैयाच्या जवळ ते हृदय पाहिलंय. द्रौपदी मैयाचं तिथं तो शोक, तिची ती तळमळ पाहिली आणि याचा राग अनावर झालाय. हे ज्या दृष्टाने हे कर्म केलंय त्या दृष्टाला आम्ही सोडणार नाही. अर्जुनाने तर प्रतिज्ञाच केली, ज्या अश्वत्थाम्याने कृत्य केलंय ना त्या अश्वत्थाम्याचं मुंडकं छाटून आणे आणि त्याच्या मुंडक्याला पायदली तुडवूनच मग या मुलाची क्रियाकर्म केली जाते. इथपर्यंत अर्जुनाचा राग आगावर झाला होता. भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाला सांगत होते, चल आता पाहतोस काय, ताबडतोब निघायचंय तुला. मुलांचा अंत्यविधी करायचं नाही शपथ तर घेतलीस, त्याचबरोबर अशी शपथ घेतली तर द्रौपदी तुझ्या डोळ्यात अश्रू सुद्धा आवड असं मी तुला म्हणणार नाही. तुझ्या डोळ्यातल्या अश्रूला सुद्धा मी हात लावणार नाही, पुसू देणार नाही. असू दे हे अश्रू असेच असेच, कारण ते अश्रूच मला शत्रूचा नायनाट करण्याची स्फूर्ती देते. प्रतिज्ञा तर झाली. अर्जुनाने भगवंताला विनंती केली, काना आपला रथ, जोडा ते हत्ती, जोडा ते घोडे. आणि तो रथ गाडी धनुष्य घेऊन अर्जुनजी त्या अश्वत्थाम्याचा पाठलाग करतात. अश्वत्थाम्याने जाणलं हो घाबरलेला अश्वत्थामा आपल्यावर चाल करून येतोय आणि आता आपल्याला वाचवणार कोणीच नाही. ज्यांच्यासाठी केलं ते संघटनाचा संबंध संपला म्हणून शाबासकी मिळण्याच्या ऐवजी त्यांनीच लाचाडलं. तुला कोणी करायला सांगितलं होता. एक म्हण आहे का, करायला गेला गणपती आणि झाला मारुती, अशा पद्धतीने. म्हणून जाता जाता त्याच्याकडे पर्यायच नव्हता. त्याच्या रथाचे ते घोडे थकले गेले आणि आता आपण याला सापडू आणि मग आपल्याला हे मारून टाकतील. त्यावेळेला त्यांनी शेवटचं हत्यार, लढाईमध्ये ब्रह्मास्त्र हे शेवटचं हत्यार असायचं. त्याच्यासाठी फार मोठी साधनं असायची, परत ते सोडण्याची कला जरी माहीत असली तरी ते परत देण्याची कलाही माहीत असणं गरजेचं होतं. जसं अभिमन्यूची चक्रव्यूहामध्ये शिरले होते ना वसुदेवदा, बाहेर निघण्याची कला नव्हती त्यांना माहीत. त्याप्रमाणे ब्रह्मास्त्राला सुद्धा जर मागं घेतलं नाही तर फार मोठा विनाश होण्याची शक्यता असते. ब्रह्मास्त्र काय साधन आहे? कोटी सूर्याच्या तुझ्यासारखं ते त्या ब्रह्मास्त्राचं असतं. काही काळापुरता ज्याच्यावर सोडलं ना त्याचा नाश करून त्याला परत मागवायचं असतं. हे अश्वत्थाम्याला मात्र ते तंत्र अवगत नव्हतं, त्याला फक्त सोडायचंच माहीत होतं. आता काय करणार, सर सलामत पडली 50. त्याने ते ब्रह्मास्त्र अर्जुनावर सोडले. अर्जुनावर ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर चारही बाजूनं अर्जुन घेरला जातोय. तो आता भगवंताची धावा करतोय, भगवंता करावं काय, आता हे माझा जीव घेतील. भगवंत सांगतात काही घाबरू नकोस, तुझ्याकडे पण ती विद्या आहे ना. ब्रह्मास्त्राला परिणामकारक असणं फक्त ब्रह्मास्त्रच. बरं तुला दोन्ही गोष्टी माहिती आहेत, तुला सोडताही येतं आणि परत मागवता येतं. मग तेच ब्रह्मास्त्र अर्जुनाने सोडले. दोन्ही ब्रह्मास्त्राची टक्कर झाली आणि मग अख्ख्या जगतामध्ये हाहाकार लागला. मगाशी म्हटल्याप्रमाणे कोटी सूर्याच्या तेजानं पृथ्वी होरपळून झाली, जीव कासावीस झाला, ऑक्सिजनची गती थांबली गेली, भूकंपाचे धक्के यायला लागले आहेत. आकाशवरनं पडतो की काय असं लोकांना वाटायला झालं काय नेमकं. अर्जुनाने विचार केला आता हे थांबवलं पाहिजे.
अश्वत्थाम्याने सोडलेलं ब्रह्मास्त्र आणि स्वतः सोडलेलं ब्रह्मास्त्र अर्जुनांनी एकरूप करून मागून घेतलं आणि त्याला थांबवून दिलं. पकडलं गेलंय अश्वत्थामाला, आता पकडलं गेलंय. पकडल्यानंतर थोडासा तो राग लागला होताच ना. भगवान सांगतात उडवून त्याचं मुंडकं, तू तर शपथ घेतलीस ना, याच्या मुंडक्यावर पाय देऊनच थोडासा क्रियाकर्म करायला सांगेल, द्रौपदीचे आसू पुशेल आणि याचे आता मुंडकं तू छाट. अर्जुनजी म्हणतात, आणि म्हणजे अर्जुनाची परीक्षाच आहे ना. अर्जुन क्रोधामुळं आपलं तत्व सोडतात की नाही हे भगवंताला पाहायचं होतं. बऱ्याचशा वेळा असं होतं, रागामुळं माणूस त्याची बुद्धिमत्ताच विसरून जातो. नाही करायला असं होतं ना. आपण एवढा माणूस हुशार, एवढा शहाणा, तर त्याने असं कसं केला, रद्द करून रागाला डोळं नव्हतं, तर खरंच रागाला डोळे नसतात. बरोबर नको, महाराष्ट्र नंतर बघू आपण. ह्याला कुठं द्रौपदीकडे यायला पाहिजे. गुरुचा पुत्र आहे ना, राजाच्या भरात म्हटलं होतं, तर याचा निवाडा काय करायचा, तो आपण द्रौपदी मैयाच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला पाहता येईल. बरोबर. चला द्रौपदी मैयाकडे नेलं त्याला. द्रौपदी मैयाला सांगितलं गेलं, बघ हा तुझा शत्रू, ज्याचा तिरस्कार निंदा करत होतीस ना, त्याला तुझ्या समोर सादर केलाय. आता त्याला काय शिक्षा द्यायची. अर्जुनाला भगवंताचा अरे पाहतोस काय, तुझी प्रतिज्ञा पुरी करणार. द्रौपदी मध्ये आली येते, थांबा, मारू नका. विसरलाच ना तुम्ही रागाच्या भरामध्ये. अश्वत्थामा कोण आहे तुम्हाला माहित आहे का. हा एकुलता एक गुरुपुत्र आहे, द्रोणाचार्यांचा पुत्र आहे, वर्णाने ब्राह्मण आहे, याची आई विधवा आहे, एकच मुलगा दिला. आईचं दुःख काय असतं ते आईच जाणू शकते, बाकीच्या नाही. अनेक संतांनी याचं वर्णन केलं. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवल्याची जाती तरी लाभाविन प्रीती. एकमेव व्यक्ती आणि तिच्या जोडीला संत. लाभाशिवाय प्रेम करणारी एकमेव व्यक्ती संत आणि आई. बरं मग नाही करा मारायचं. आता त्याला माफ केल्यासारखं वाटतंय आणि भीमदादा तिकडं गदा घेऊन दात होत काढतोय. भीमाला राग फार असं म्हणतात, त्याला ताकद पात्राला राग पण फार असतो असं म्हणतात. त्याची बुद्धी गुडघ्यामध्ये असते. कोणी काय मला माहीत नाही, ते कोणामध्ये जात नाही. ताकदवालाची किंवा पैलवानाची बुद्धी म्हणजे गुडघ्यात, असं एक वाक्य मी लहानपणी ऐकलं होतं. आता ते त्याचे कोणाचं ऐकतच नाही आणि खरं पण नाही. दोन्ही गोष्टी एकत्र राहत पण नाही. ताकद आणि बुद्धी एका ठिकाणी तेवढी राहतच नाही. एक तर बुद्धी असेल तर ताकद राहत नाही, आणि ताकद असेल तर तेवढी बुद्धी. एखादा अपवाद असू शकेल. आता विशेष निघाला ना, तर आपल्या मोतीराम काका होते ना पैलवान, अख्ख्या ठाणे जिल्ह्या रायगड जिल्ह्यावर नाव. त्यांच्याकडे बुद्धी पण सांगत होत्या. त्या तुंकेश्वर मंदिरामध्ये इथे छोटं मंदिर होतं ना पूर्वीच्या काळामध्ये, 40 वर्षापूर्वी 45 वर्षापूर्वी. त्यावेळेला विहिरीत पाणी आणायचं, झाडलोट करायची, पाण्याचा कचऱ्याचा दिसातला असायचा. आम्ही लहान लहान दादा 12-12 वर्षाचे, आणि त्यावेळेला अख्खा दिवसभर इथे शुभलाभूचं अख्ख्या ग्रंथाचं पारायण करायचे त्यावेळेला. कारण तो 14वा अध्याय दुसरीकडे वाचता येत नाही. एक तर स्मशानात किंवा 15वा अध्याय नाही का शिवलाभूचा. आपण 14च माहित होत आपल्याला. 15वा अध्याय आहे ना शिवलाभूमध्ये, तो फक्त स्मशानात किंवा शिवालयातच वाचता येतो, घरात नाही. मग ते सगळं पारायण इथे करायचं आणि मस्त कधी दिवसभर कंटाळा यायचा. कारण म्हणजे त्यांची पुण्य आहे. आम्ही ग्रंथ वाचायला मोठं व्हायला तिथून शिकलो, नंतर अभ्यास करत राहिलो. कारण त्यांचाच मुलगा कैलास, माझा वर्ग मित्र, आमची शोभनाबाई होती, 15 सरपंचाची मुलगी,
आणि त्यापैकी थोडीशी मला जरा जास्त ओढ लागल्यामुळं तो सोडला या मार्ग मी, आणि त्यांनी कामापुरतं फक्त ठेवला. त्यामुळं वाचन आहे सगळं त्यांचं. आता माझ्यापेक्षा ती पुस्तकं जास्त वाचत असतील, पण पडद्यावर नाही, मी थोडासा पडद्यावर आलो, ती त्यांचीच पुण्य आहे. साध्या प्रकारच्या घरी आम्ही नकुळगावचे भाऊ तिथे श्रावण महिन्यात राज्य आहे. मग तो मोठ्या भाषेमध्ये आम्ही कसं झालो तसं शालेय विद्यार्थी असताना विषय निघाले म्हणून उभारलं. काही म्हटलं तर काल परवा बुवा झाला ना, 2 महिन्यातच प्रोजेक्ट टीचर करायला लागला. हे कुठून कसा म्हणजे बाकीच्या होतं. जरी बुवा नंतर झाला तरी श्रावणातले ग्रंथ यांनी बरेच वाचलेत. मग त्यामध्ये पांडव प्रताप, हरिविजय, रामविजय, श्रीकृष्णांचे लीला, भगवंताचार्य रामाच्या लीला, शिवलेला अमृत, अशा अनेक ग्रंथांचा समावेश होता. आणि मला ते फायद्याचं पडलं. आता बुवा झाल्यानंतर लगेच प्रवचनकार आणि कीर्तनकार हे एका रात्रीतलं नाही, त्याच्या मागेही मागची पार्श्वभूमी होती. असं ओघाने आलं म्हणून सांगितलं, स्वतःबद्दल सांगू नये. पण चांगलं असेल तर परमार्थातल्या गोष्टी शेअर कराव्या. संतांचं असं म्हणणं आहे, संसारातल्या गोष्टी शेअर नाही करायच्या, परमार्थामध्ये आलेले आपले चांगले अनुभव सांगायचे, संसारामध्ये सांगायचे नाही. चांगले तरी कसे असतील संसारातले. संसार दुःख मूळ चहूकडे हिंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस चळमळ. तो चांगला अनुभव राहिला कुठं. ज्ञानोबरांनी त्याच्यासाठी हे कोणी खर्च केले आपल्याकरता. परमेश्वर महाराज मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी, का सुखची निद्रा अंतरुणी हिंगळाच्या. या मृत्यूलोकामध्ये सुखी असं पण म्हणेल. हिंगळाच्या गादीवर शांत झोपला, मी थंड वाटला असं म्हणणं म्हणजे चुकीचं नाही का होईल. निखाऱ्याच्या गादीवर, पण तसे आपण सगळेजण निखाऱ्याच्या त्या गादीवर झोपलेले आहोत. तसं पण आपल्याला विश्राम मिळेल. बरं ठीक आहे. मग ब्राह्मण आणि स्त्री यांनी कितीही मोठा अपराध केला तरी त्यांना मारायचं नसतं, त्याची हत्या करायची नसते. एकतर त्यांना निराश्रित करायचं, त्यांचा आश्रय काढून घ्यायचा, त्यांच्याकडे आपली पदवी ती हिसकावून घ्यायची, त्यांना अपमानित करायचं, त्यांच्या डोक्याचे ते पाठ काढावे, त्यांना ज्या गोष्टीमुळे सन्मान मिळतोय ती गोष्ट त्यांच्यापासून हिसकावून घ्यायची. हाच मरण्यापेक्षा मोठा त्यांच्यासाठी दुःख आहे, मोठं दुःख आहे मरण्यापेक्षा. उलट असं म्हणतात मेल्यानंतर काही एकदाच सगळं संपलं नाही का. रोज मरण त्याला करून रोज ते दुःख घेऊन जगणं म्हणजे मरण्यापेक्षा भयानक काय म्हणायचं. थोडंसं चिंतन करूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. 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 हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. गोपाल कृष्ण भगवान की जय. अर्जुनाने भगवंताचं म्हणणं ऐकलं आणि लगेचच आपल्या हातात तलवार घेतली आणि त्या तलवारीनं अश्वत्थाम्याच्या मस्तकामध्ये असलेला तो मणी
त्यामुळे त्याचं सामर्थ्य होतं. केसांसहित मणी बाहेर काढला, मोठी जखम झाली. 3 पाठ काढले गेले, जातीला सोडून. हे सगळं झाल्यानंतर सूत्रमुनी सांगतायत हा सगळा प्रकार झाला. आता पांडव भगवान श्रीकृष्णांना आणि आपल्या सर्व स्त्रियांना घेऊन आपल्या युद्धामध्ये मरण पावलेल्या स्वजनांचं कर्तव्य केलं पाहिजेच ना. त्यांची पिंडदाने केलीच पाहिजेत, त्यांना तिलांजली दिली पाहिजे. म्हणजे सगळ्या बंधूंना, सगळ्या आपल्या बाजूच्या सगळ्या लोकांना तिलांजली देण्याकरिता भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलाच्या धुळीने पवित्र झालेल्या त्या गंगाजळामध्ये स्नान करून त्या गंगेच्या किनावर पोहोचले. सर्वजण आपापल्या परीने त्या पितरांची आठवण करतात. मृत गुरुजन, स्वजन, आप्तेष्ट ह्या सगळ्यांकरता डोळ्यामध्ये अश्रू आणले गेले. त्यांना थांबवण्याचं काम भगवान श्रीकृष्ण धौम्य ऋषीच्या साह्याने करतायत. त्यांना सांगतात हा मृत्यूलोक आहे, इथे प्रत्येकाला मरावं लागतं, कोणी का असो. येथ उरो नाही आले अवतार, येर ते पामर जीव किती, म्हणून तर याला मृत्यूलोक म्हटलं. 9 नारायण गेले, 10 अवतार भगवान श्रीकृष्णही गेले. मग तुम्ही आता नाही येतो का? 88,000 सिद्ध सातत मुनी गेले, ऋषी गेले, रोगी गेले, रोग्यांवर उपचार करणारे डॉक्टर गेलेत. आपण कुठे राहणार आहे? ते कबीराच्या त्या वाणीमध्ये याचा उल्लेख आलेला आहे. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए सहस्र 88, 33 कोटि देवता मर गए, पड़े काल की फांसी, पीर मरे पैगंबर मर गए, मर गए जिंदा जोगी, जपी तपी सन्यासी मर गए हकीम रोगी. सगळ्यांना जावं लागतं बाबा. 88,000 सिद्ध साधक मुलींना जावं लागलं. पीर पैगंबर, जपी तपी सन्यासी, या हमेशा किसे रहना है? कोई नहीं रहता है. ब्रह्मा विष्णु महेश उनको ही जाना पड़ता है. 33 कोटि देवताओं को भी जाना पड़ता है. तो आप लोग रहने वाले हैं तो भी हर इंसान ऐसा सोचता है कि हम अमर पर लेके आए, मरेंगे ही नहीं. तो शोकाची गोष्ट आहे, खेदाची गोष्ट आहे. हे कळलं पाहिजे आपल्याला. भगवंताच्या लीला ऐकत असताना भगवंत अवतार चरित्र सप्तवतात. तीनों लोक पो छत्र विराजे, लोटा कुंज विहारी, कहत कबीरा सो भी मर गए, रयत को बिचारी. तिन्ही लोक ज्याच्या ताब्यात आहेत त्या कुंज विहाराला जावं लागलं. जाणार होतं आपण. समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये आपल्याला सावध करतात. मरणाचे स्मरण असावे. मरणाची कार्य नाही आठवण भक्तांनी एका ठिकाणी वर्णन केलं ते. मग मरण्याच्या अगोदर सत्संग घडलं पाहिजे. आपल्या पदरामध्ये काहीतरी पुण्य घडलं पाहिजे. आणि पुण्य अशाच कथांच्या माध्यमातून सतसंगतीतून घडतंय. पुण्यवंतांच्या बरोबर बसलं तर पुण्यच घडणार, पापिष्टांच्या बरोबर बसलं तर पाप घडणार. दोघांचा परिणाम मात्र तसाच आहे ना. कसा? पुण्यवंत ते गतीला नेतील आणि पापिष्ट अधोगतीला नेतील. दासबोधामध्ये त्याचं वर्णन आलंय. पुण्यवंता सतसंगती, पापिष्टा असत संगती, गती वा अवगती संगती योगे. बस संगतीचा परिणाम. गतीला जायचंय का अधोगतीला? अवगती म्हणजे अधोगतीला. मग
संतांच्या संगतीमध्ये बसलो पाहिजे. आणि मरणाची भीती बाळगण्यापेक्षा आपणही मरणार आहोत. आपल्या वाट्याला आले कर्म करा, बस पिंडदान केलं, तिलांजली वाहिली. आता फारसा काही विचार चिंता करायची नाही. ते बरं, तुम्हाला तरी कुठे भांडण्याची हाऊस होती? भगवंत सांगतात, कपटाने तुमचं राज्य त्यांनी खेचून घेतलं होतं आणि अधिकार असताना तुमच्या अधिकाराची सुद्धा ते द्यायला तयार नव्हते, म्हणून भांडणं करावी लागली. बरीचशी भांडणं तशीच होतात ना. अधिकारांवर जर गदा आणली जाते, म्हणजे माझं ते माझं, तुझं ते पण माझं, हा कुठला न्याय? तुझं तुला मिळालंच पाहिजे. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे ना. विचार स्वातंत्र्य, भाषा स्वातंत्र्य काय घटनेने आपल्याला एकट्याला दिले? दुसऱ्याने एखादा विचार मांडला की त्या विचाराचं खंडन करावं, हा अधिकार कोणी दिला आपल्याला? विचार स्वातंत्र्य त्यालाही आहे ना. त्याचे विचार मांडले त्याने, काय सोडून दे. मग तुला पटत नसो पटत, त्याचं खंडन करण्याचा अधिकार कोणी दिलाय? नाही पटले तर सोडून दे, पटले तर घे. वादाला तोंड इतकेच कुठलं जातंय. ऐका बरं, सगळ्यांना विनंती आहे, जगण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे ना. मी कसं जगावं हे जर स्वातंत्र्य आपल्याला आहे, तर ज्याला पोचत त्यालाही स्वातंत्र्य आहेच ना. कसं जगावं ते कळलं तर बरोबर. माणूस नेहमी दुसऱ्यांनी कसं जगावं हेच सांगतो. मग त्याने असा न करायला पाहिजे ना, मग त्याने तसा न करायला पाहिजे ना, त्याने तसा केलाच कसा. आपण काय करतो तिकडेही पाहणार. भगवानी विषय आलो म्हणून सांगतोय. बुवाने हळदीत नाचायचा नाही म्हटलं नाही नियम, मग कोणाच्या हळदीत नाचायचा? इथे मांसाहार मद्यपान चाललंय, धांगड ठिकाणी चालले, तिथे नाही नाचत. बुवानी बुवाच्या हळदीत नाचायला काय हरकत आहे? माझं मत त्यांची हळदीत नाचल कोण? आमचे मामाच रे, मामाचे पोरांचे लग्न आम्ही नाही लग्न म्हणायचं कोण? आमच्या या ताईच आहेत, दोन्ही माणसं जास्त झालेत ना. आमची वैशाली काही सुरू आहे, कटोडेवाली समोरची भाऊ ठाकूरची माणसं झाल्यात ना. त्याही गुरुपौर्णिमेला त्यांनी तुळशी माला धारण केली. मग ते राजकारणाचे बाकी प्रत्येक क्षेत्रातली व्यक्ती आपापल्या त्या जवळच्या माणसाच्या कार्यामध्ये आनंद उपभोगू शकतात. तर आम्ही महाराज तर 24 तासात का फक्त 1-2 तासात कार्यक्रम सुरू असेल आणि त्यांच्या आनंदामध्ये आम्ही सहभागी होणं, तुम्हाला पटवून नसतं पटवून, पण आम्ही करतोय. माझ्यावर त्याबद्दल टीकाही होतात. आला विषय म्हणून सांगूच होते. आपल्या सोनारपाड्याचे शिवाजी महाराज त्यांच्या मुलाची हल्ली होती, पण अडचण काही जणांना काय होती माहिती का? आमच्या ड्रेसची अडचण होते. धोत्रावर त्याच्या हल्ली कसं असलं. मी बोलत चला तुम्हाला ती अडचण आहे ना, धोतर दिला बाजूला करून मस्त सलवार कुर्ता येतो. आपण पण का 12 वाजता पाणी पण लावलं ना मला तिथं नाचलो. तुम्हाला येत असतो पण आता ठीक आहे. गणपतीला दगडून आपले भजन सम्राट पंचमुळाचं होतं. सत्यनारायणाच्या निमित्तानं तिथे कीर्तन वाजवून होतं. लग्नाच्या पिक्चरचं जवळची माणसं दिंडी वाजवायचं एकत्र कारण माणसरी किती 2-5 मिनिटासाठी शेवटी नाचलो. लगेच व्हायरल ना बघा बुवा आता जय श्रीराम बोलला पहिला. चला हे ओघट आलं म्हणून माणसाला नेहमी दुसऱ्याने कसं वागावं ही चिंता भगवंतांना. आणि आपण काय करतो आपली लिंगाने की आपल्याला माहिती नाही सगळ्यांना असं. बरं भगवंत सांगतात हा मृत्यू लोक आहे आणि ते आता कली लोकांतोय. मलाही भाषा आता येणार नाही. तिकडनं निरोप आलाय, चला तुम्ही तर 100 वर्षाचा करार करून आले होते आणि 125 वर्ष झाली. 25 वर्ष जास्त घेतली भगवंतांनी. भगवान श्रीकृष्णांनी 100 वर्षाचंच गणित आपलं सगळं दिलंय मृत्यू तलावर, तरी 25 वर्ष जास्त घेतली. कामच वाढली ना त्याची. त्या वेळेमध्ये ती कामं आटोपता आलेली नाही. ते भगवंत सांगतात बस झालं ते झालं. आता चांगल्या रीतीनं तुम्ही जनतेची सुटका केली ना, चांगल्या प्रकारे राज्यकारभार करा.
युधिष्ठिराच्या धर्मराजाच्या हातामध्ये हे राज्य द्या आणि धर्मराजा या हस्तिनापुराचं राज्य चांगल्या रीतीने सांभाळतील. धर्मराज विरक्त होत्या. धर्मराजाची विशेष करून आपल्याला फार आपण कथा नाही ऐकत. जसे संत तुकोबार आहे, संत ज्ञानेश्वरजी, हे सगळे संत ते जेवढी काही अवतार झाले धर्मराजही त्याच लेवलचे होते. योगायोगाने आले म्हणून स्वीकारले, मोठा भाऊ म्हणून स्वीकारले, परंतु त्यांना त्या राज्यकारभारामध्ये अजिबात रस नव्हता. धर्मराजाला अजिबात रस नव्हता. उलट त्याला ते दुःख व्हायचं. हे राज्य जे आम्ही मिळवलंय ना ते अनेकांच्या रक्तातून मिळवलंय, अनेकांचं रक्त सांडलं गेलंय. गुरु तुल्य नाही तर गुरु असलेल्यांना आम्हाला मारावं लागलं, वडीलधाऱ्यांना मारावं लागलं. ज्यांच्या अंगाखांद्यावर आम्ही फिरलो, लहानाचे मोठे झालो. आमचे बाबा तर लहानपणीच गेले होते. त्याच्यानंतर ज्यांनी सांभाळ केलं ना, धृतराष्ट्र गांधारी आमच्या जरी काका काकू असते ना तरी आम्हाला त्यांनी सांभाळलं म्हणे. आम्हाला एक आधार दिला, काही घाबरू नका, बाप नाही पण काका म्हणून तुमच्या पाठीशी आहे. आणि त्यांच्या पोरांना आम्ही मारलं, कसं सुख मिळेल आम्हाला. आणि त्यांच्या तेवढे ते कर, मग त्यांची सेवा आम्हाला केली पाहिजे. त्यांना ते पुत्र विरहाचं दुःख होऊ नये, त्यांना ते दुःख सतत सतावू नये, म्हणून आपणच मुलांच्या रूपाने त्यांच्या जवळ जास्तीत जास्त राहावं, त्यांची शुश्रूषा करावी, त्यांची सेवा करावी. धर्मराजांनी द्रौपदी माईला सांगितलं होतं, काकांना ना काकूंना झोप लागेपर्यंत तू झोपायचं नाही. दाशा तर भरपूर आहेत, पण नाही, सून म्हणून तुझं कर्तव्य आहे. सुनांनी ऐकलं तर बरोबर. सून म्हणून कर्तव्य आहे. पैसा भरपूर, राजाच नाही ना, तू राजाची राणी आहेस. दाशांना जेवढं सांगितलं लगेच म्हणजे लाईन लागेल, पण तू नाही. त्यांना असं वाटता कामा नये की आमच्याकडे कोणी बघत नाही. सून या नात्यानं तू त्यांच्या डोक्यामध्ये तेल टाकायचं, त्याचं डोकं वारीच करून द्यायचंय, त्याच्या तळपायांना तेल लावायचं आणि ते मस्तपैकी वाटीनं काढलेले ते घासायचे, त्यांची मशाज करून द्यायची. कारण त्यांना त्यांच्या मुलाचं दुःख आठवू नये. धर्मराजाचं मन लागतच नाही. ते धर्मराजा करायचं म्हणून राज्यकारभार करतात. खूप छान चांगल्या रूपाने सगळं चाललेलं आहे. परंतु पुन्हा एकदा एक विचित्र प्रसंग. सुतमुनी कथा सांगत आहे शौनकादिकांना, आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे असं कोणाला सोडून दिलं तर त्याच्या अंतकरणाचा राग मात्र गेलेला नाही. पांडव कुळाचा नाश कसा होईल हे त्याच्या डोक्यामध्ये. अजून वैतागला ना, त्याचा मान सन्मान काढून घेतोय, त्याला निराश्रित केलंय, आणि म्हणून त्यांच्या कुळाचाच नाश केला पाहिजे. भगवान श्रीकृष्णांच्या सहवासामध्ये असलेले पांडव आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे राज्यकारभार चांगला सुरू असताना आपण जसं म्हणतो ना, आता खायचा दिवस आल्या आता देवानी बेमारी मागायला होती, असं होतं ना का बऱ्याच वेळेला. तसंच झालं. या अश्वत्थामाने पुन्हा एकदा ते ब्रह्मास्त्र सोडलंय आणि ज्या पांडवांचा वंश अभिमन्यूच्या पत्नीच्या गर्भामध्ये, उत्तरेच्या गर्भामध्ये जो वंश वाढत होता परीक्षिताच्या रूपाने, नक्की परीक्षित, बरोबर त्या गर्भावर त्याचा परिणाम व्हायला लागला. ती व्याकुळ झालेली आहे. धावत धावत ती भगवंताकडे येते, उत्तरा अभिमन्यूची पत्नी, आणि भगवंताला म्हणते, हे देवादी देवा जगदेश्वरा, आपण महान योगी आहात, आपण माझे रक्षण करा. या लोकांमध्ये मला अभय देणारा आपल्याशिवाय दुसरा कोणीच नाही. कारण जिथे जण प्रत्येक जण दुसऱ्याच्या मृत्यूला कारणीभूत आहे, रक्षण करणारे एकमेव.
तुका म्हणे तुझं सोडली ना कोणी एका चक्रपाणी वाचवली. मग तुम्ही रक्षण करते आहात. माझा गर्भ या वेळेला धोक्यात आहे. स्वामी, या गर्भाचं रक्षण करा. या गर्भाला धक्का लागू नये म्हणून तुम्ही काहीतरी करा. सुतमुनी सांगताय कारण हे उत्तरेचे करुणवचन भगवंतांनी ज्या वेळेला ऐकलं त्यावेळेला भक्त वत्सल असलेला तो भगवंत समजून चुकले. ही करणी अश्वत्थाम्याची झाली. मग काय बरं करावं? भगवंताने आपलं सूक्ष्म रूप धारण केलंय आणि ते सूक्ष्म रूप त्या उत्तरेच्या गर्भाच्या बाजूला लावून राहिलं. हाताच्या त्या अंगठ्या एवढं रूप भगवंताचं. हातामध्ये ती गदा घेतली आणि ती सतत गदा त्या गर्भाच्या भोवती फिरवत कारण ब्रह्मास्त्राचं तेजस एवढं होतं ना. आणि त्याने ते रक्षण केले. ते रक्षण करत असताना थोडस त्यांच्या लक्षात आले, कोणाच्या त्या गर्भाच्या लक्षात आले तर माझं कोणीतरी रक्षण करते. आणि मग रक्षण करणारा कोण बरं असेल असं त्यालाही प्रश्न निर्माण झाला. वास्तविक तुमचं आमचं सगळं रक्षण भगवंतच करतो गर्भात. आपण विसरलोच नाही का माणसं. काय सांगू गर्भीच्या यातना मद भोगता नारायणा. मांस मळमूत्र जाणा तुझं क्षणा ध्यातसे. एवढं यातना करू नको मला. गर्भामध्ये कमी येत ना बघत आपण. प्रथम केला गर्भवास काय सांगू ते सायास. दुःख भोगिले नवही मास जन्म आलो येथुवरी. बालपण गेले नेलता तारुण्य दशे विषय व्यथा. वृद्धपणे प्रवर्तली चिंता मरे मागुता जन्मधरी. बालपण नेमकेपणाने गेलं. तारुण्यामध्ये शब्द स्पर्श रूप रस बस याच्यामध्येच आम्ही अडकलो गेलो. विषयांच्या आधी गेलो, भगवंतापासून दूर गेलो आणि आता म्हातारी झाल्यानंतर असं वाटायला लागलं तीर्थयात्रेला गेलो सुद्धा झाला. आता ऑक्सिजन कमी झाले. कधी बरं पडतं, पाऊस पडतं, वातावरण 2 मिनिटात बदलतं. आता अमरनाथला जाशील तर जय बाबा अमरनाथ मला बोलव. कशाला बोलवतो? आता आयुष्य घालवलं इकडे. तेव्हा त्याची आठवण आली. आता मग 4 तांबला कोणी घेतात लागतील तेवढं पैसे द्या. विमानात जाऊ. विमानात जा तुम्हाला वाटतं तिथलं वातावरण तुम्हाला विमानात जाऊ दे कारण त्याच्या हातामध्ये आहे ना. या वेळेला तर बाबा अमरनाथ नो फ्लाय झोन. आतंकवादी कारवायामुळं पैसा काही काय. बरं तिथं हवामान बदललं तर विमान हेलिकॉप्टर बंद. किती दिवस थांबाल? त्यालाच भरोसा नाही. म्हणून तारुण्य जोपर्यंत आहे, अंगामध्ये ताकद आहे, शक्ती आहे, बळ आहे, तोपर्यंतच परमार्थ करायचा. तरुणा भाग्यवंत नट नाचे कीर्तनाचं. क्योंकि आदमी को होश कहाँ रहता है? वो तो सोचता है पूरी जवानी पैसे के पीछे, पैसा कमाना है, हौज करना, मौज करना है, खाना पीना, सुख से सोना, नारद जमाना खोला. अरे आओ कहते का मानव दे अल्लाह ने तुझे दिया, क्या किया उसने? खाया पिया सुख से सोया, नारद जमाना खोला. न किसी के मयत पे, न किसी की शादी में, न भजन में, न कीर्तन में. दिंडी कसली आणि वारी कसली. तेवढं माझं दुकान पण ठेवतात, तेवढं माझी गाडी पण नाही ठेवताय, तेवढं कामाला का मारून न चालत. माफ करा देवला बोलना पडेगा. अरे आपलं एवढं तर कळलं पाहिजे ना. ज्याच्या रंगात रंगण्याकरता ज्याने पाठवलंय त्या रंगामध्ये रंगण्याच्या ऐवजी भरत्याच रंगामध्ये रंगायला लागलो आपण. रंगे रंगे श्री रंगे, रंगे रंगे श्री रंगे.
तरसी अभिलाष झळे, तरसी अभिलाष झळे, शरीर जायाचे देवळे, शरीर जायाचे देवळे. अरे बाबा, त्या पतंगासारख्या कसला अभिलाष पकडलाय. त्या आगीवर झडप घेतो आणि स्वतःचं अस्तित्व विसरून जातोय. फार फक्त तुटून जळून मरून पडलाय आणि या शरीराला चिटकून बसलंच. त्याचं संगोपन करतं. जायचं ठेवलंय मला. मग अरे त्या परिवाराला शिकवलं. तुझा आहे तो परिवार? अजिबात नाही. नव्हे तुझा परिवार, नव्हे तुझा परिवार, द्रव्य दारा क्षणभंगुर, द्रव्य दारा क्षणभंगुर, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे. बस काय परिवार आपला नाही. लटिकावर सर्व संसार वायर हरिण. बस त्याचं जर नसेल चिंतन तर व्यर्थ आहे सगळं. येणं आणि जाणं, येणं आणि जाणं. बस मग खरा सोडला कोण आहे तुला? खरा स्वकृती कोण आहे? अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठोधरा, तुका म्हणे विठोधरा, शरीर जायाचे ठेवणे. बायको एकच बस, फक्त परमात्मा तो ईश्वर, तो भगवंताच आपल्या अंतकालीचा सोय आहे. म्हणून शेवटी त्याचं स्मरण करा. आणि नक्की शेवट कधी हे आम्हाला माहित नाही. आता बसल्या ठिकाणी शेवट होऊ शकेल ना? बस एक कुचकी लागायची, रामना सत्य आहे. बस याच्या पलीकडे काय मिळतात आपल्या इथे आहे का? काय देवदेवी काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. अहो संतांनी केवढी वर्णन केली आहे. फक्त भगवंतच आपला आहे आणि त्याचं स्मरण कधी विसरू नका. तोच अंतकालीचा स्वर आहे. आणि म्हणूनच त्याच्याच रूपाची गोडी, त्याच्याच नावाची गोडी, त्यांच्याच जन्माची, त्यांच्याच लीलांची वर्णन आपण केली, ऐकली पाहिजे आणि केली पाहिजे. असो बरं, भगवंतांनी त्याचं रक्षण केलंय. भगवंतांनी त्या परीक्षिताचं रक्षण केलं. काही महात्म्याचं असं म्हणणं आहे त्याचं नाव परीक्षित ठेवण्याचं कारणच ते. तो बाहेर आल्यानंतर जो बघायला येत होता ना कालनातलं बाळ, तो असं टाकापक्का बघायचा सगळ्यांची मिळून. आपण सर बस कोण आले, मावशी आले, मावशी आले, मामा आले, मामा आले, काका भाऊ. आता 7 दिवसाचा कुठे काका बाबा नाही बोलत ते का आई आली, आई आली, बाबा बोल. तो सगळं असं टाकामक करायचा, सगळीकडे बघायचा. तो परीक्षा घेत होता. माझं ज्यांनी गर्भामध्ये रक्षण केलं ना तो कधी दिसेल मला. जय श्रीराम बोलला पाहिजे. ज्याने माझं रक्षण केलं, भगवान विष्णूंनी रक्षण केलं, हातामध्ये गदा घेतली, एवढं रूप धारण केलं. सतत त्या ब्रह्मास्त्राचा प्रभाव नाहीसा करण्याकरता भगवंत सतत परिश्रम करत होते त्या परीक्षिताकरिता महाराज. असा पांडवकुलातला वंश भगवंतांनी उत्तरेच्या गर्भामध्ये मस्तपैकी चांगला ठेवला होता. त्याचा जन्म वगैरे झाला. अजूनही लढाईच्या मैदानामध्ये असलेली ती धगधग कमी झाली नव्हती. अनेक जण तिथे अर्ध तोडत पण पडले होते. त्यामध्ये भीष्माचार्यांसारखा महात्मा होता. क्षणपंजरावर इच्छा मृत्यू होत त्यांना. आणि इच्छा मृत्यू असल्यामुळं ते जेव्हा सांगतील बस मी आज मराचा 2 दिवसांनी मराचा तर 2 दिवसांनी, स्वतःच्या इच्छेनं त्यांचा मृत्यू त्यांच्या ताब्यात होता.
अच्छी बात है, आपने हाथ में ऐसा नहीं मैं तो इंसान क्या करता था तो म्हणतो सगळी दुनिया कपड्यावर मला वाढवते मागच्या वेळेला बोललं होतं वाक्य काही काही असे असतात ना जेव्हा बोलतो सगळ्यांचं भलं कर पण सुरुवात माझ्यापासून कर जयंतीराम बोलला पडेगा काही विचार असतात नाही का माझे सर्व काय अशा विचाराला भगवंत सांगतात चला आता आपण एक महात्मा त्याच्या दर्शनाला जाऊया. हो पितामह भीष्माचार्य पांडव निघाले बरोबर जेवढे बरोबर आहेत सगळं परिवार भीष्माचार्यांना भेटण्याकरता जातात. बरं भीष्माचार्यांच्या आजूबाजूला यांच्या अगोदरच फार मोठी गर्दी आहे, फार मोठी गर्दी आहे. भीष्माचार्याकडनं काहीतरी शिकून घ्यावं जाता जाता म्हणून अनेक महात्मे त्यांच्या जवळच बसून होते महाराज. तिथं माहिती 3 घंटे बसता नाही आपल्याला सारखं फोन कुठपर्यंत गाडी येणे डॉक्टर झाल्यानंतर पोस्टमार्टम झाले का एवढे दिवस थांबायचं होतं तरी पण कोणी उठाव तयार नव्हता. त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत त्याचं थांबायचं होतं. त्यामुळे इथे वर्णन केलं भागवतकर्त्यांनी. त्या ठिकाणी भीष्म पितामहाला भेटण्याकरता महर्षी देवर्षी राजर्षी सगळ्या प्रकारचे महर्षांची व्याख्या वेगळी देवर्षी वेगळे तर राजर्षी वेगळे विश्वामित्र आणि त्यांचे सत्तर दोन नावं आहेत ना प्रभू रामचंद्रांच्या जवळची. बरं हे सगळ्या प्रकारचे लोक त्या ठिकाणी आहेत. अनेक पवित्र पर्वत त्या ठिकाणी अनेक पवित्र नद्या नारदजी धौम्य भगवान व्यास बृहदक्ष भारद्वाज तसेच आपल्या अनेक शिष्यांसह परशुरामजी वशिष्ठ विश्वामित्र आणि वशिष्ठ त्या ठिकाणी आहेत. इंद्रप्रमथ त्रेत त्यानंतर असित काक्षीवण गौतम अत्रि विश्वामित्र सुदर्शन शुकदेव असे अनेक महात्मे आपापल्या शिष्यांसह त्या ठिकाणी कश्यप अंगिरा बृहस्पती आणि अनेक मुनिगण भीष्म पितामहाचं शेवटचं दर्शन घेण्याकरता आहे. आपण असं म्हणतो ना बैतावर कवडी गर्दी त्याचं कारण कसं असतं 2 हातातली टाळी वाजते ना. भीष्म पितामह अहो एखाद्याने एखादी प्रतिज्ञा केली आणि ती मोडली नाही ना आणि मोडायची नसेल तर त्याला भीष्म प्रतिज्ञा म्हणतात. न मोडलेली आपल्या बापासाठी प्रतिज्ञा केली मी लग्न करणार नाही. बापाला नोकरी करायला गेला होता ना भीष्म त्याचा फार असं कसं त्याला माहीतच आहे ते असा नसा मग तुम्ही त्याचा मुलगा आहेस तुझा लग्न बोलवलं मग आमच्या पुढे त्याला द्यायचा मग आमच्या मुलात सावत्रपणा आम्ही एवढी सांगतो का असं लग्नच करणार नाही पण बापाला तुमच्या मुली द्या. विश्वप्रतिज्ञा सामान्य नाही आपण सर्वश्रुत आहात असं सगळेजण गेले आणि त्या ठिकाणी भगवंताचं आगमन पांडवात सही झालेलं आहे. फार आनंद वाटला भीष्माचार्यांना आनंद वाटला. भीष्माचार्यांच्या जवळ गेले सगळ्यांनी त्यांना प्रणाम केलाय. भीष्म पितामहाचे डोळे साश्रू नैनानी साश्रू म्हणण्यापेक्षा प्रेमाश्रूने भरले गेले. डोळ्यामधली ती आसरू तरंगताना दिसत आहेत त्यामध्ये प्रेम होतं. त्यावेळेला भीष्म म्हणतात सर्वांना म्हणतात हे धर्मपुत्रांनो तुम्ही सर्वजण ब्राह्मण धर्म आणि भगवंताचे आश्रित असून तुमच्या दर्शनाने मी पवित्र होत आहे. बाकीच्या डोळ्यामध्ये पाणी ते मग तुम्ही पण एवढे पवित्र तुमच्या हातून पाप झालं नाही इच्छा मृत्यू आहे पण या असं खर्च मृत्यू का एवढे वेदना घेऊन मृत्यू का कारण काय
2-3 महिने आजारपणामध्ये असलेली व्यक्ती इकडं तिकडे अंगाला पण नसला, अंगाला खाती पडल्याचं द्यावा मरण दे. आणि तुम्हाला ती इच्छा म्हणते शरपंजरावर आहात, तुम्ही का म्हणत नाही? कारण काय असं? का बरं एवढं दुःख तुम्ही बघताय? तुमच्या वाट्याला एवढं दुःख नको यायला होतं. असू द्या, हरकत नाही. माझं दुःख सोडा. पांडवांना भीष्माची आई आता म्हणायला लागले, महान पराक्रमी अशा पांडुराजाची तुम्ही मुलं असतील. पांडवांना धर्मराजा, तुमच्या वाट्याला फार दुःख आलं रे. तुमच्या वाट्याला केवढं दुःख आलं. बरं, दुःख भगवंताच्या सानिध्यामध्ये असताना आलं याचं आश्चर्य वाटतंय. भगवंत तर सतत तुमच्या बरोबर आहे, तरी तुमच्या वाट्याला ते दुःख आलं. अरे, तुमचा बाप मेला ना तेव्हा तुम्ही लहान लहान होते. आईने कसे सांभाळले असतील तुम्हाला. बरं, तुमच्यासाठी बरेच कष्ट त्या कुंती मातेने सहन केले. आई अशीच असते ना, मुलांसाठी अशीच कष्ट सहन करते. तर पोराचं दोन उघड सुद्धा मला त्याला वाटतं आमच्या आई बाबाने आपल्याला काहीच केलं नाही. ही सर आवडते हो, कुणी चलतात ना की येते हो मला. पण एखाद्या झोपेत राहणाऱ्या मुलाने विचारलं तर ठीक आहे. 2-3 पिढीचा मालक मुलगा आई वडिलांच्या जागेत बिल्डिंग, ती पण बांधताना एखादा दुसरा कुठला तरी शेत 40-60ला दिला, तरी पण आई वडिलांना विचारतं आमच्यासाठी कठवले. आता याला नक्की काय सांगावं सांगा ना. कीव येते, अशा जीवाची खरंच कीव येते. तुमच्या आईनं फार कष्ट सहन केले का? कारण तुमची काकाची पोरं काही चालली नव्हती, तुमच्या भल्यावर नव्हती. तुमच्या आईनं कसं वाढवलं असतं तुम्हाला. बरं, त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला काही कमी कष्ट जायचं मोठे झाल्यावर, पण अजिबात तुम्हाला सुखाची प्राप्ती झाली नाही. तुम्हाला हक्काचं घर मिळालं नाही, हक्काची जागा मिळाली नाही, त्याचंही दुःख वाटते. बऱ्याच ठिकाणी अपमान तुमच्या वाट्याला आलाय, त्याचंही दुःख वाटते. परंतु करणार काय? ईश्वरी सत्यपुढे विलाज नसतो. तुमची काही कर्म पूर्वजन्मीची असतील आणि त्यामुळे असं होऊ शकेल. असो, हे भगवान श्रीकृष्ण, तुम्ही तर साक्षात आदिपुरुष नारायण आहात. तुम्ही आपल्या मायेनंच या लोकांना मोहित करत असतात. यदुवंशामध्ये तुम्ही फार गुप्तरीतीने लीला केल्या आणि त्याचा गूढ प्रभाव पाहिलाय आम्ही. फक्त काही मोजकी माणसं आहेत ती तीच तुम्हाला जाणतील. गूढ प्रभाव भगवान शंकर, देवर्षी नारद आणि स्वतः भगवान कपिलदेव हेच जाणतात. त्या सगळ्यांना जाणणं सोपं नसतं. आता पांडव आहेत, तुम्हाला मामी भाऊ म्हणून बस, आते भाऊ, तुझी आत्याची मुलं आणि ती मामाची मुलं, बस एवढंच नातं करू. त्यांना अजून तुमचा तसा साक्षात्कार नाही. अर्जुनाला ज्यावेळेला ज्ञान मिळत होतं ते जपतात, तर त्याच्यातून बाहेर निघाला काही आणि माझ्या मानव्या असंच असतं नाही का. जोपर्यंत सत्संगतीमध्ये असतो आपण, तोपर्यंत आपली वृत्ती स्थिर असते, त्या भगवंताच्या भक्तीशी एकरूप होते. इथं रुसून गेलो का पुन्हा तेच. परवा दिवशी लाडू होते, काल पुरणपोळ्या होत्या, आज कोणी काय आणलं असेल. तसं नसतं आपल्या मनामध्ये. खरंच माझं भाग्य आहे हिरामन दादा. तू पहा, आपणही नीट निरीक्षण करा. 2 तास इथला प्रत्येक व्यक्ती या कथेशी एवढा एकरूप होतो तर 2 तास मोबाईलला हात लावत नाही. दादा कथेचं सामर्थ्य आहे नाही. माणूस 2 मिनिटं ते मोबाईल पासून बाजूला जात नाही. अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल मूलभूत गरजा, आणि त्या गरजेला सुद्धा 2 तास आपण बाजूला ठेवतात. खरंच मी भाग्यवान आहे, ते तेवढाच भाग्यवान आहे. आणि ते तुमच्या मुलं भाग्यवान आहे. तर एकट्याने काय गडबड केली असती? मला काय घरापासून वाचता येते. आणि तुम्ही युट्यूबवर बघू शकता. सगळ्या मोठे मोठे वक्त्यांच्या टाका युट्यूबवर घर बसल्या. मग इथे पावसामध्ये शिकत होती, त्याची गरज काय फक्त तिथे बसायची.
खाली आम्ही बोललो, आपल्या खिशातल्या तिकिटाला पैसे खर्च करा, आपले 2 तास घालवा, प्रत्येक कामाचं नियोजन करा, का त्याला जायचं म्हणून लवकर आठवा. इकडे गेल्यानंतर चला आता पटकन आवरलं पाहिजे, 6 वाजून गेले, 6:30 7ला घरी जातोय. एवढं कुठं त्याग आहे ना आपल्या जीवनामध्ये, आणि त्या त्यागाला डावलून कसं चालेल महाराजी. म्हणून मी जे वाक्य वापरतो ना रोजचं, पवित्र जीवात्मे या ठिकाणी येतात. पवित्र आहेत सर्व ते, त्यांना आपल्या जीवनाचं उद्दिष्ट कळालेलं आहे. ते भीष्मदेव म्हणतात चला हे सगळं ठीक आहे, असं तुम्ही म्हणतात त्या शरशय्येवर असलेले ते भीष्म पितामह यांचं बोलणं सुद्धा आहे, ऋषींचं बोलणं सुद्धा आहे. युधिष्ठिर पुढे होता धर्मराजा, आणि मग आता भीष्माला विचारतात, राजा म्हणून मी कोणतं कर्तव्य पालन केलं पाहिजे. पूर्वीच्या राजा असेच होत्या, महात्म्याला जाऊन विचारायचे, त्यांच्या आश्रयाला जायचे, त्यांची शरणागती पत्करायचे. एक उत्कृष्ट राजा म्हणून मी काय केलं पाहिजे, प्रजेचं रक्षण कसं केलं पाहिजे, आणि हे सगळं करत असताना मी परमार्थी साधला पाहिजे, भगवंताचं चिंतनही माझ्याकडनं घडलं पाहिजे. मला कुठल्याही ऐश्वर्याची आसक्ती शिवली नाही पाहिजे, फक्त माझं कर्तव्य म्हणून करता आलं पाहिजे. विष्णू सहस्त्रनामामध्ये भीष्म आणि युधिष्ठिर संवाद आपण ऐकलंच आहे. ओ धर्मा सर्व धर्माला भर्गतव परमो मता किम जपन मुच्यते जंतु जन्म संसार बंधनात वा. हरी आला आता मग पैसे घ्यायची का, शेवटी का असे ना, आणि शेवटीलाच सांगतो असं अंतकालीचे महादेव स्मरण भक्त्वा कलेवर यप्रयातीस मत भावम याती नास्तत्व संशया. शेवटच्या क्षणाला जरी भगवंताचं चिंतन झालं ना, पण मुळात अडचणी शेवटचा क्षण आपल्याला माहित नाही, म्हणून आजचा क्षण आहे आज शेवटचा समजायचा. न जाणं पुढे मिळाला तर तो पुढेच समजायचा. आशेवरच जगतो ना माणूस, भरोश्यावर जगतो ना. तो ते जगत असताना वागत असताना हे ध्यानात ठेवलं पाहिजे. भीष्माचार्यांच्या ठिकाणी नतमस्तक झालेले धर्मराज कोणत्या धर्माचं आचरण करावं, कोणता मंत्राचा जप करावा, का जो जंतु जन्म संसार बंधनात किम जपन मुच्यते जंतु. कोणता मंत्र असा आहे तो तो जन्म मृत्यूच्या संसार बंधनातून आम्हाला सोडू शकेल. मग भीष्माचार्यांनी सांगावं, जगत प्रभू देवदेव अनंतम पुरुषोत्तम अस्तुवन नाम सहस्रेण पुरुषा सततोत्थिता. विष्णू सहस्रनामामध्ये जो पुरुषोत्तम भगवंत आहे त्याला सहस्र नावांनी संबोधलं जाते. पुरुषाने म्हणजे मानवाने काय करावं तर आपलं उत्थान होण्याकरिता पुरुषा सततोत्थिता स्तुवन नाम सहस्रेण पुरुषा सततोत्थिता. कोणाचं बरं, जगत प्रभू देव देव अनंतम पुरुषोत्तम. तो जगत प्रभू आहे, देवांचा देव आहे, तो अनंत रूपाने नटलेला आहे. मला जे अल्पप्रभू त्याचं वर्णन आले ना, अनंत रूपे अनंत वेशे. आणि अनंत रूपे अनंत वेशे Ah